महत्त्वाची गोष्ट, साधारण 7 ते 9 तासांची गाढ झोप तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि शक्यतो 9:30ला बेडवर जा, म्हणजे 10-10:30 पर्यंत तुम्हाला झोप लागेल आणि तुम्ही गाढ झोपेत जा. कारण रात्री 11 ते 2 या दरम्यान तुम्हाला शांत झोप मिळेल. कारण ही जी 11 ते 2 ची विंडो आहे ही हॉर्मोन रिसेटर विंडो म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे तुमचे हॉर्मोन्स रिसेट होतील, व्यवस्थित कार्य करतील आणि छान निर्माण व्हायला मदत होईल. तसेच लवकर आणि दीर्घ तुम्ही गाढ झोपलात तर तुमच्या शरीरातील कॉर्टिझॉल, ज्याला स्ट्रेस हॉर्मोन असं म्हणतात, ते कमी होतं. आणि कॉर्टिझॉल हे इन्व्हर्सली तुमच्या प्रोजेस्ट्रॉनशी प्रपोर्शनल आहे. म्हणजे जितकं कॉर्टिझॉल हॉर्मोन जास्त तितकं प्रोजेस्ट्रॉनचं ब्रेकडाऊन जास्त. म्हणजे जर कॉर्टिझॉल तुमच्याकडे जास्त असेल तर प्रोजेस्ट्रॉन कमी होईल. म्हणून प्रोजेस्ट्रॉन, जे गर्भधारण करण्याचं हॉर्मोन आहे, हे छान व्हावं, छान पातळी राखली जावी, यासाठी कॉर्टिझॉलची लेवल कमी असणं गरजेचं आहे, जी डीप स्लीप म्हणजे गाढ झोपेतून तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्हाला झोप येत नसेल किंवा डीप स्लीप हवी असेल तर तुम्ही काही टेक्निक्स वापरू शकता, जसं की कांस्य वाटीने, तेलाने किंवा देशी गाईच्या तुपाने रात्री झोपताना पायाच्या तळव्यांना मसाज करू शकता. किंवा रात्री झोपताना 1 कप भर किंवा पेलाभर हळदीचं दूध, कोमट दूध देखील पिऊ शकता.